कारण हा प्रेम आहे, हा जिव्हाळा आहे. वेळात वेळ काढून नक्कीच या स्पर्धेमध्ये देवादादा आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमचा आभार आहे. कारण 1 वाजून 30 मिनिटं झालेले आहेत, तुम्ही आलात. खऱ्या अर्थाने एवढ्या रात्रीमध्ये का येऊ नये याचं कारण कारण इथे जो प्रेम जिव्हाळा युवक काँग्रेस चषकाचं आयोजन नियोजन आणि सुंदर असं मॅनेजमेंट पाहण्यासाठी आज देवादादा तुम्ही इथे आलात त्याबद्दल तुमचा आभार. पाहू शकता स्क्रीनवरती चॅम्पियन्स कोण असेल, सुंदर लुक स्क्रीनवरती आपण पाहतोय. चला पंच आतमध्ये प्रस्थान करा. आपण जावेद परिसर आणि जीवन गावन याचसाठी केला होता अट्टास की शेवटचा दिवस गोड व्हावा. आणि आता या अंतिम रात्रीमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. हॅलो. आणि दोन विशेष सन्मान देखील आपल्याला करायचे आहेत. कारण एक आमचे रोहिदास बुवा पाटील खारगर जावई आहेत आणि त्यांची चांगलं सहकार्य या स्पर्धेला नेहमीच लाभतंय. आणि दुसरा विशेष सन्मान म्हणजे आमचे पीच कुरेटर धीरज मोरबेकर यांचा सन्मान आणि आमचे तेजस पाटील यांना देखील विसरता कामा नये. आणि नक्कीच कारण आयोजक कमिटीने आम्ही पहिल्यांदाच सांगितलेलं आहे की ज्या रन्स सध्या आता बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतात की सेमीफायनल, परंतु तसं नाही आहे. पण या सर्व ज्या आता कारण तुमचा खेळ मच्छिंद्र पाटील आहे, तुम्ही शेवटपर्यंत खेळू शकता, त्यासाठी तुम्हाला काही पाबंदी नाही आहे. त्यासाठी मॅनेजमेंट कमिटीने सांगितलेलं पहिल्यांदाच की सर्व धावा तुमच्या गणल्या जातील, सर्व विकेट गणले जातील, याची नोंद सर्वांनी घ्यायची. आणि इथे मात्र जबरदस्त असा सेलिब्रेशन आपण पाहिला की फायनल सुरू होण्या अगोदर कशा पद्धतीने सेलिब्रेशन करायला पाहिजे याचं उदाहरण एक या युवक काँग्रेस चषकाच्या वतीने दाखवलं. आता ऐकूया आपण आवाज कुणाल दाते सरांचा. धन्यवाद संदीप पाटील सर. फायनल मॅच अंतिम लढत आणि अंतिम लढतीमध्ये 5-5 ओव्हरचा सामना आपल्या भेटीला आलाय, जिथे टार्गेट सेट करायचं आहे कासार वडोली या टीमला. या मॅचमध्ये या स्पर्धेमध्ये तुम्ही पाहता युवक काँग्रेस चषक 2025 हा क्रिकेटचा महासंग्राम अंतिम टप्प्यामध्ये पहिला बॉल विघ्नेश पाटील. या स्पर्धेमध्ये एक निर्धाव षटक देखील त्याने टाकलंय. या संपाचा सिग्नल मॅच स्टार्ट. फर्स्ट बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल लोअर फुल टॉस होता, घनाघाती प्रहार केला, त्याच्यावर बॉलला पाठवलंय लॉंग ऑन बाउंड्री बाहेर, चौकार येईल खात्यामध्ये. पहिल्याच बॉलवर डॅशिंग डायनामाइट सुरुवात पाहायला मिळाली आहे फलंदाज अय्यूबच्या बॅटमधून. पहिल्याच बॉलवर खणखणीत चौकार. लेनमध्ये चूक केली, फुलर लेनचा बॉल होता, त्याच्यावर तुटून पडलाय बॅटर अय्यूब आणि चौकार वसूल केलाय. चंद्रकांत शेठ चौधरी, प्रशांत बाळकृष्ण पारवे, सचिव पनवेल शहर जिल्हा युवक काँग्रेस,
सुरेंद्रजी पारवे आणि गुरुनाथ शेठ चौधरी यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन अंतिम टप्प्यात ही स्पर्धा आली आहे. बॅकफुटला जाऊन पुल केलाय, हा पॉवरफुल आहे. बॅक टू बॅक बाउंड्रीज येत आहेत. हा येतोय षटकार फलंदाज अय्यूबच्या बॅटमधून. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आता 10 धावा. पहिल्याच ओव्हरमध्ये आक्रमण केलं अय्यूबने. अटॅक इज द बेस्ट डिफेन्स असं म्हणतात ना, ते याच्यासाठी तुमच्या मेन बॉलरवर जर अटॅक झाला तर पुढचे ते 3 बॉलर त्यांच्यावर दबाव येतो. आणि इथे तर पहिल्या बॉल पासूनच विघ्नेश पाटीलवर अटॅक केलाय. सुरुवातच धडाक्यात झालीय. बॅक टू बॅक बाउंड्री झाल्यात, एक चौकार एक षटकार. टीमची धावसंख्या 10. पॉवर प्लेचं हे षटक आहे. पॉवर प्ले महत्वाचा असेल 5 ओव्हरच्या मॅच मध्ये. तिसरा बॉल देखील बाउंड्री लाईनच्या बाहेरून आणून घ्या. बॉल सीमा पार जाईल. 6 धावांसाठी कनेक्शन चांगलं आहे. स्लॉट मध्ये बॉल टाकू शकत नाही. अय्यूब तयार असतो असे मोठे फटके मारण्यासाठी. बॅटचा स्विंग, बॅटचा तडाखा पहा. पहिल्या 3 बॉलवर 16 धावा वसूल केल्यात. आणि मला तर प्रश्न पडलाय, त्याच्या बॅटला फक्त चौकार आणि षटकाराचाच पाडा शिकवलाय की काय असं वाटतंय आता मैदानामध्ये. 3 बॉल तो खेळलाय. पहिल्या बॉलवर चौकार, त्याच्यानंतर बॅक टू बॅक 2 षटकार. टीमची धावसंख्या 16. आक्रमण पहिल्या बॉल पासून अय्यूबच्या माध्यमातून. आता मात्र दबाव बॉलरवर आहे, विघ्नेश्वर आहे. हा तोच विघ्नेश आहे ज्याने या स्पर्धेमध्ये एक निर्धाव षटक टाकले. मेड एन ओव्हर. निर्धाव षटक टाकणं ते देखील त्यातल्या त्यात लिमिटेड ओव्हर फॉर्मॅटमध्ये सगळ्यात मोठी गोष्ट मानली जाते. परंतु आता त्याची गाठ पडली आहे एका मातब्बर फलंदाजाच्या विरुद्ध. तो मातब्बर फलंदाज अय्यूब. हा बॉल सोडून दिलाय, सरळ चालला विकेट कीपरच्या हातामध्ये. पंचांचा इशारा येतोय डॉट बॉल. चौथा चेंडू निर्धाव टाकला आता गोलंदाजी करत असताना विघ्नेशने. टीमची धावसंख्या 16 धावा, 16. वाईड यॉर्करचा प्रयत्न, त्या दिशादर्शक लाईनच्या आतमधून बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. हा चांगला प्रयत्न होता, गती काढली परंतु टप्पा चांगला ठेवला. 4 बॉलचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 16. 5वा बॉल घेऊन परत एक वेळा विघ्नेश. भला मोठा रनअप आहे त्याचा 30-32 पावलांचा. परत एक वेळा कॅचिटचा कॉल आहे परंतु मिड ऑफच्या डोक्यावरून बॉलला पाठवलंय सरळ वाईडिश लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 20-20. 5 बॉलचा खेळ संपलाय. 400च्या स्ट्राईक रेटने बरसलाय. फलंदाजी करत असताना अय्यूब शेख. ब्रँड ऑफ कासार वडवली, वंडर बॉय ऑफ कासार वडवली, बाईकर मॅन ऑफ कासार वडवली. 15 बाईक त्याने आतापर्यंत जिंकल्यात त्याच्या आयुष्यात. नुकतीच ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग निळजेमध्ये स्पर्धा संपन्न झाली. तिथे देखील भूमी 11 मांडा या टीमकडून खेळत असताना त्याने बाईक पटकावली आहे. शेवटचा बॉल आता शिल्लक असेल. धावा झाल्या 20. 20 धावा. विघ्नेश्वर पहिल्याच ओव्हरमध्ये आक्रमण केले. शेवटचा बॉल परफेक्ट यॉर्कर. जोर लावला, ऊर्जा झोकली. ओव्हरची होते समाप्ती. पहिले षटक संपले. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम कासार वडवलीने धावा केलेल्या आहेत. पृथ्वी 11 या नावाने संघ मैदानामध्ये खेळतोय. धावा केलेले 20. केतन शेठ तरे यांचा संघ पृथ्वी 11 कासार वडवली. आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 20 रन, 20 धावा. पहिलं षटक संपले आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 20 धावा स्कोर बोर्डवर लागलेल्या आहेत. 20 रन. सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाजीसाठी आता आणलंय गोलंदाज विकी पाटीलला. पॉवर प्लेचं हे दुसरं षटक आहे. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग, फाईन लेग, थर्ड मॅन, पॉइंट 30 सर्कलच्या आतमध्ये, मिड ऑफ 30 सर्कलच्या आतमध्ये, डीप मध्ये मिड विकेट, स्विच हिट, अपील, स्पष्ट नकार. पंचांकडून हा डॉट बॉल. दबाव टाकण्याचा प्रयत्न पंचांवर. आता दोन्ही पंच एकमेकांची चर्चा करतील आणि त्यानंतर हा डिसिजन येईल. जीवन गावंड, अंपायर जावेद फरीद.
नॉट आउट चा निर्णय. पहिला डॉट बॉल विकीच्या माध्यमातून 20 धावा फलकावर लागल्यात. दुसरं षटक सध्या सुरू असताना ऑन साइडला ऑन ड्राईव्ह इथे दाखवल्या. डीप मध्ये फिल्डर आहेत. गॅप मध्ये चाललाय. 4 धावा मिळतील. चौकार येतोय. फलंदाज आकाश रिपटच्या बॅट मधून. या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 24. प्रचंड ताकद झोकली होती या फटक्या मागे आणि त्याचमुळे या 4 धावा मिळाल्यात. फलंदाजी करत असताना आकाश रिपटला रिपटच्या बॅट मधून रापट आणि तेवढीच कडक चापट. 4 धावा ऍड होतील. टीमची धावसंख्या 24. 24 धावा. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर असताना हळू धावा येत आहेत. शफल झालाय. बॉलला फेकलंय. बैठक लागवत असताना कॉमेंट्री बॉक्स मध्ये मुख्य व्यासपीठावर हा षटकारांनी 12th मॅननेच हा झेल टिपलाय. 6 धावा मिळतील. या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 30 रन. 30 धावा फलकावर लागल्यात. अप्रतिम फलंदाजी, धुवाधार फलंदाजी सध्या तरी मैदानामध्ये रंगत असताना हा फायनल सामना अंतिम लढत आहे आणि या अंतिम लढतीमध्ये नक्कीच वर्चस्व गाजवत असताना टीम कासार वडवली. टार्गेट मोठं सेट करायचंय कासार वडवलीला. प्रयत्न चांगला केलाय कासार वडवलीने. आकाश रिपटसाठी हा बॉल सोडून दिलाय. डॉट बॉल येतोय. धावा झालेल्या 30. ऑन साइडला दिशा देत असताना डीप मध्ये फिल्डर आहे. एक धाव इथे मिळेल. 31 धावा आता स्कोर बोर्डवर. 31. शेवटचा बॉल शिल्लक आहे या ओव्हरचा. आमचे सर्वच या स्पर्धेचे आयोजक शिल्पकार फेरफटका आता मारतील या ग्राउंडला. ज्यांनी ही स्पर्धा आपल्याला बहाल केली. याही पर्वामध्ये अतिशय दिमागदार असं आयोजन. चंद्रकांत शेठ चौधरी, प्रशांत बाळकृष्ण पारवे, सचिव पनवेल शहर जिल्हा युवक काँग्रेस, सुरेंद्रजी पारवे, गुरुनाथ शेठ चौधरी यांची स्पर्धा. डिफेन्सिव्ह स्ट्रोक हलक्या हाताने खेळलाय. स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न आहे आणि ते स्ट्राईक ठेवेल. यावेळेला अयूब. ओव्हरची होते समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 32 धावा झाल्यात. बिनबाद सुरुवात आहे टीम कासार वडवलीची. 16ची सरासरी. आता तो फेरफटका मारायला सुरुवात झाली. आमचे सर्वच आयोजक तिथे पोहोचतायत प्रत्येक प्रेक्षकांपर्यंत. हे आमचे सर्वच आयोजक मंडळी आहेत आणि तिथे आमचे समालोचक मित्र देखील आहेत. रायगडची बुलंद तोफ मच्छिंद्र पाटील सर आणि त्याचबरोबर सदीप पाटील देखील आपल्याला पाहायला मिळतात. या स्पर्धेचे आयोजक गुरुनाथ शेठ चौधरी, सुरेंद्रजी पारवे, चंद्रकांतजी चौधरी, प्रशांत बाळकृष्ण पारवे, सचिव पनवेल शहर जिल्हा युवक काँग्रेस कमिटी आणि त्याचबरोबर ग्रामस्थ मंडळ रांजणपाडा. गावातले सर्व सहकारी मित्र एकत्रित येऊन ही स्पर्धा त्यांनी आपल्या समोर आणली आहे आणि आता स्पर्धा अंतिम टप्प्यात आहे. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 32 धावा. यशस्वी असं आयोजन याही वर्षी त्यांनी करून दाखवलंय. प्रत्येक प्रेक्षकांपर्यंत ते पोहोचतायत. मध्यरात्री देखील जे प्रेक्षक आहेत, जे उरलेत ते मावळे आहेत, क्रिकेटचे दर्दी आहेत आणि त्यांच्यापर्यंत पोहोचून हा एक प्रामाणिक प्रयत्न. त्यांना यावर्षी देखील त्यांनी एक चांगली भेट दिली या स्पर्धेच्या माध्यमातून. हे आमचे सर्वच या स्पर्धेचे शिल्पकार आहेत. ग्रामस्थ मंडळ रांजणपाडा आणि त्याचबरोबर आयोजक चंद्रकांत शेठ चौधरी, प्रशांत बाळकृष्ण पारवे, सचिव पनवेल शहर जिल्हा युवक काँग्रेस कमिटीचे गुरुनाथ शेठ चौधरी, सुरेंद्रजी पारवे आणि त्याचबरोबर त्यांचा सर्वच मित्रपरिवार, आमचे समालोचक, त्याच्यामध्ये संदीप पाटील अध्यक्ष रायगड समालोचक असोसिएशन, त्याचबरोबर रायगडची बुलंद तोप मच्छिंद्र पाटील. गेले कित्येक वर्ष ही जोडी कॉमेंट्री क्षेत्रामध्ये त्यांचा आवाज आणि त्यांची छाप सोडत आलेली आहे. चांगला फटका. बॉल हवेत आहे. मिड ऑफच्या डोक्यावरून जाईल का? यस, तसंच झालंय. लॉंग ऑफच्या डोक्यावरून बॉल क्लिअर होतोय आणि हा येतोय षटकार लॉंग ऑफ रिजन मध्ये. 6 धावा ऍड होतील या षटकाराच्या मदतीने. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 39 धावा. स्लॉट मध्ये बॉल होता. ओव्हर पिच बॉल होता. तुटून पडलाय आकाश रिपट. रिपटच्या बॅट मधून हा षटकार येतोय. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 39. हळूहळू आता ते मिड विकेटच्या दिशेने वाटचाल करतायत आणि संदीप पाटील यांनी तर ही स्पर्धा
या स्पर्धेला 4 चांद लावलेत. नो डाऊट या परिसरामध्ये ते नेहमीच चांगलं काम करत असतात. ड्राईव्ह केलंय. एक समालोचक या नात्याने या स्पर्धेची संपूर्ण जबाबदारी 32 टीम एकत्र करणं, सूत्रसंचालन करणं, पाहुण्यांचा सन्मान करणं, या सगळ्या गोष्टी संदीप पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी करण्यात आलेल्या आहेत आणि गेले कित्येक वर्ष ते करत आलेले आहेत. त्याचबरोबर रायगडची बुलंद तोप मच्छिंद्र पाटील यांना देखील तुम्ही अगोदर देखील ऐकलंय 22 तारखेला नाही, काल देखील ते होते. मोठा गट या स्पर्धेमध्ये होता आणि आज देखील तुम्ही त्यांचा रात्री आवाज ऐकताय. अशी रायगडची बुलंद तोफ मच्छिंद्र पाटील देखील या स्पर्धेमध्ये चांगलं समालोचन करतात. हेलिकॉप्टर बॉलला फेकले बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. काय हेलिकॉप्टर होता, ट्रेडमार्क फटका, पेटंट फटका या फलंदाजाचा आणि सरळ बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा ऍक्शन रिप्ले पहा. काय फटका सजवलाय, आग लावली अक्षरशः. थंडी निर्माण झाली आहे परंतु गरमागरम फटका आहे. फलंदाज अय्यूबच्या बॅटमधून बॉल थोडासा खोलवट टप्प्याचा होता आणि जागेवरून स्टँड अँड डिलिव्हर्ड हेलिकॉप्टर फटका मारला अय्यूबने. या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 46 धावा. हळूहळू आमचे हे सर्वच आयोजक, मान्यवर, ग्रामस्थ मंडळ आमच्या दिशेने वाटचाल करतायत. रात्री हा फेरफटका त्यांनी मारला, त्याचं कारण आहे जे प्रेक्षक उरलेत ते देखील त्यांना भेटतायत, ते सांगतायत खूपच चांगली स्पर्धा तुम्ही याही वर्षी केली, दरवर्षी ही स्पर्धा यावी. 2 लाख रुपयाचं पारितोषिक, LED एक मोठी स्क्रीन आपल्याला मुख्य व्यासपीठावर पाहायला मिळते. प्रेक्षकांसाठी बसण्याची व्यवस्था, ग्राउंड चांगला आहे, लाईट चांगली आहे, खेळपट्टी चांगली आहे, पंच, कॉमेंट्रेटर, या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील दिग्गज आवाज तुम्ही ऐकले. अनेक समालोचक या स्पर्धेमध्ये जोडले गेले आणि त्याचमुळे या स्पर्धेची एक वेगळी ओळख या खारघर रायगड विभागामध्ये झाली आहे आणि त्याचमुळे या स्पर्धेची चर्चा होत असते. दरवर्षी ही स्पर्धा तुमच्या भेटीला येईल याची शाश्वती आयोजकांच्या वतीने देण्यात येते. आणखीन एक मोठा फटका आकाश श्रीपटच्या बॅटमधून चापट ऑन साइडला हा पूल करत असताना 6 धावा त्याने वसूल केल्यात. या षटकाराच्या मदतीने 50 अप अर्धशतक आता इथे पूर्ण होईल. कासरवडवली टीमचा धावा झाल्या 53. 53 ओव्हर नंबर 3 चा खेळ संपला आणि 3च ओव्हरमध्ये 53 धावा केल्यात कासरवडवली टीमने. ज्या विघ्नेश पाटीलने या स्पर्धेमध्ये मेडन ओव्हर टाकली होती त्याच विघ्नेश पाटीलच्या 2 ओव्हरमध्ये 41 धावा आलेल्या आहेत, 41. त्याच्यामुळे तुम्ही अंदाज लावू शकता क्रिकेटचा खेळ किती लवकर बदलू शकतो. परंतु विघ्नेशने थोडंसं नाराज केले या मॅच मध्ये. स्लॉट मध्ये बॉल टाकले, लेन बॉल टाकले, त्याच्या विरुद्ध हेलिकॉप्टरही मारला, त्याच्या विरुद्ध चांगल्या बॉलचा खरपूस समाचार घेतलाय म्हणावं लागेल. आणि त्याचमुळे बेस्ट वर्सेस बेस्ट 30 संघ पराभूत झाल्यानंतर उरलेले 2 संघ हे बेस्टच असतात आणि त्यामुळे बेस्ट वर्सेस बेस्टची ही लढाई आहे. सर्व्हायव्हल ऑफ फिटेस्ट हा सायन्सचा नियम आहे. जो सर्व्हायव्हल असतो, जो सर्व्हाइव्ह करू शकतो तो जगतो आणि तोच टिकतो. आणि त्याचमुळे या मॅच मध्ये तो नियम लागू होतो. जो चांगला खेळेल तोच जिंकेल, तोच या ट्रॉफीवर नाव कोरेल. वाईल्ड कार्ड जरी एंट्री असली पृथ्वी 11 कासार वडवलीची तरी पारडं जड आहे केतनजी तरे यांच्या संघाचं पृथ्वी 11चं या मॅच मध्ये. मॅचची कडा घेतली आहे, फ्लाय स्लिप मध्ये आहे तिथे खेळाडू ओमकार, नाही मिळणार धाव, डॉट बॉल. 4थ्या षटकाची सुरुवात झाली आहे आणि सर्वच आमचे समालोचक मित्र आणि या रायगडची बुलंद तोप मच्छिंद्र पाटील, या स्पर्धेला ज्यांनी अतिशय चांगला न्याय दिला असे संदीप पाटील, रायगड समालोचक संघटनेचे अध्यक्ष, यात आमच्या मुख्य व्यासपीठावर आयोजकांसहित आलेले आहेत. बॉल आणखीन एक धमाकादार फटका सजवत असताना सीमारेषा पलीकडे धाडलाय फलंदाज अय्यूबने. अय्यूबच्या बॅटमधून सिक्सर आणि पाहता पाहता अय्यूब आता जाऊन पोहोचला 29 आणि त्याच्यामध्ये आणखीन 6 वाढवा मग होतील 35. तर धावा झालेल्या आहेत 35 या 35 धावा केल्यात अय्यूबने आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आता 59 या आकड्यावर. परत एक वेळा धमाका, आणखीन 6 धावा लिहून ठेवा. 41 धावांवर पोहोचला आता अय्यूब या मॅच मध्ये. मागच्या मॅच मध्ये त्याने अशीच बॅटिंग केली होती, 41 धावाच केल्या होत्या. याही मॅच मध्ये 41 धावा झालेल्या आहेत. वैयक्तिक धावसंख्येचा रेकॉर्ड तो आता करताना दिसेल. तो मागचा बॉल पहा कुठे रोडवर फुटपाथवर जाऊन पडलाय आणि असाच एक बॉल IPL मध्ये देखील गेला होता.
रोडच्या पलीकडे तो बॉल तर घेऊन पळाला होता. एक प्रेक्षक शारजा इंटरनॅशनल स्टेडियम मध्ये ज्यावेळेला महेंद्रसिंग धोनीने तो षटकार मारला होता. परंतु ते जे बॉल असतात कोकोबुराचे ते भरपूर महागडे असतात. ऑलमोस्ट 21,000, 31,000, 40,000च्या वरचे ते बॉल असतात आणि तो बॉल मिळणं देखील मोठी गोष्ट आहे. एचजीचा बॉल त्या तुलनेमध्ये थोडासा स्वस्त असतो, परंतु जो प्युअर लेदर क्रिकेटचा बॉल असतो कोकोबुरा 14,000 पासून त्याची स्टार्टिंग किंमत आहे आणि त्याच्यामुळे तो बॉल त्या प्रेक्षकाला मिळणं त्याची चांदीच होती. परंतु तो महेंद्रसिंग धोनीने मारलेला षटकार मिळणं त्याचा जर लिलाव केला तर त्या बॉलची किंमत किती होऊ शकते याचा तुम्ही अंदाज लावा. चांगली गोलंदाजी, 2 षटकार मारले त्याच्यानंतर सातत्याने डॉट बॉल येत आहेत, सलग 2 डॉट बॉल. टीमची धावसंख्या 65. शेवटचा बॉल शिल्लक आहे या 4थ्या षटकातला. लास्ट बॉल. 5 षटकांची लढत आहे. 5 ओव्हरचा हा सामना. मॅच बॉल आलाय तर घेऊ शकता. जो फुटपाथवर गेलता तो आणलाय असं सांगतायत. आणलाय तर घ्या. शेवटी मॅच बॉल महत्वाचा असतो, प्रत्येक बॅटरला आवडतो, त्याच्यावर तर षटकार मारलेला असतो. म्हणून ती तेवढी कहाणी सांगितली होती मी मगाशी. त्या बॉलची परफेक्ट यॉर्कर, एक धाव इथे मिळेल. चॉप केल्या बॉलला, कापल्या बॉलला. ओव्हरची होते समाप्ती. 4 ओव्हरचा खेळ संपला. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या 66, 66. शेवटचं षटक आता येईल. परंतु अंडर फ्लड लाईट्स याही धावा नक्कीच मोरबी टीम ज्या फॉर्ममध्ये आहे हा सामना चुरशीचा होऊ शकतो. फक्त प्रयत्न करायला पाहिजे आणि शेवटचं षटक चांगलं टाकायला पाहिजे मोरबी टीमने, मग येईल मजा. 70च्या आतमध्ये जर थांबवलं तर सामना जिवंत राहील. सेकंड इनिंगमध्ये फायनल मॅचचं प्रेशर दोन्ही टीमवर समान असतं. ग्रँड फिनाले आणि या स्पर्धेमध्ये नक्कीच मला बोलवलं चंद्रकांत शेठ चौधरी, प्रशांत बाळकृष्ण पारवे, सचिव पनवेल शहर जिल्हा युवक काँग्रेस कमिटी, सुरेंद्रजी पारवे साहेब, गुरुनाथ शेठ चौधरी, आपला मी मनपूर्वक आभार इथे व्यक्त करतो. आणि त्याचबरोबर जयेश पाटील जे आमचे स्कोरर मित्र आहेत त्यांचं मनपूर्वक आभार. रायगड समालोचक संघटनेचे अध्यक्ष संदीप पाटील साहेबांचं मनपूर्वक आभार, कारण या स्पर्धेला नक्कीच 2 दिवस येण्याची विनंती त्यांच्याही वतीने करण्यात आली होती 22 आणि 26. परंतु अंडर 25 धमाका बिग बॅश लीग असल्यामुळे 70-70च्या स्पर्धेमध्ये तिथे थांबावं लागलं. त्यामुळे तुमची दिलगिरी नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतो. परंतु पुढच्या वर्षी जर ही स्पर्धा झाली तर नक्की या स्पर्धेमध्ये समालोचन करण्यासाठी येईन अशी ग्वाही देतो. शेवटचं षटक आता इथे सुरू होईल. लास्ट ओव्हर. हा, आमचे मोरबीचे मुकेश ठाकूर इथे आलेत. मुकेश काय ना मुकेश पोषा ठाकूर यांच्या वतीने जर गुड्डूने मेडनवर टाकले तर 1000 रुपये. क्या बात आहे, विश्वास आहे बघा कुणाल. चला गुड्डूला तो काम करावं लागेल. पहिलाच बॉल फिरवलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. आता ती मेडन ओव्हर होणार नाही, कारण इथे अय्यूब पोचलाय. या षटकाराच्या मदतीने 48 वर वैयक्तिक सर्वाधिक मोठी धावसंख्या त्यांनी या स्पर्धेमध्ये उभारली आहे. हायएस्ट इंडिव्हिज्युअल स्कोर तो आहे 48. आणि जर इथे 2 धावा केल्या तर या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक ते देखील फायनल मॅचमध्ये येईल. म्हणजे याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता आतापर्यंत 32 टीम या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्यात. 30 सामने संपलेत, एकही अर्धशतक आलेलं नाहीये. हा 31वा सामना आहे आणि 31व्या सामन्यामध्ये अर्धशतकाच्या उंबरठ्यावर 2 धावांपासून दूर आहे खेळाडू अय्यूब शेख, कासार वडवलीचा बाईक सम्राट, ज्या खेळाडूने आतापर्यंत 15 बाईक त्याच्या आयुष्यात जिंकल्यात. म्हणूनच मी मगाशी देखील उल्लेख केला होता, जरी 2 डक केले असतील तरी हा खेळाडू मोठा आहे. फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. खेळाडूकडे क्लास पाहिजे. फॉर्म काय हो, फॉर्म रोज बदलतो माणसाचा. एक बॉल चांगला लागतो एखाद्या फलंदाजाला आउट करण्यासाठी. आणि आता 2 धावा करायच्या आहेत. परत एक वेळा बॅट फिरली अय्यूबची. अंपायरचा इशारा येतोय. टीव्ही अंपायरची मदत, व्हाईट बॉल चेक केला जाईल. तसा सॉफ्ट सिग्नल व्हाईट बॉल आहे. जर या स्पर्धेमध्ये जर 50 धावा वैयक्तिक ठोकल्या गेल्या तर कॅम्प ड्रीम्सकेपच्या वतीने एक कुपन आणि त्याचसोबत 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. 1 नाईट स्टे कुपन. काय बॉल आहे, योग्य बॉल आहे, व्हाईट बॉल नाही आहे असं सांगण्यात आलेलं आहे. कॅम्प ड्रीम्सकेपच्या वतीने ते कुपन देखील दिलं जाणार आहे. कॉमेंटेटरला देखील आहे.
अरे वा. आपल्याला कधी हा कधी 365 दिवसामध्ये तुम्ही कधी असं त्यांचं म्हणणं नेहमीच आहे. बस बस, याच गोष्टीचा उल्लेख पाहिजे होता. अर्धशतकाच्या उंबरठ्यावर हेलिकॉप्टरने अर्धशतक पूर्ण. या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर कासार वडवलीचा बाईक सम्राट या स्पर्धेमध्ये फायनल मॅच मध्ये 30 मॅच झाल्यानंतर 31व्या मॅच मध्ये या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक आलंय आणि तेच कासार वडवलीच्या बाईक सम्राट अय्यूब शेख याने ठोकलंय, ज्याच्या आयुष्यात त्याने आतापर्यंत 15 बाईक जिंकल्यात. वेल प्लेड. बॅटला चुंबन घेतोय आणि ते अर्धशतक सेलिब्रेट करत असताना 54 धावांची खेळी. इथे साकलेने 2000 रुपयाचं पारितोषिक अर्धशतकासाठी आलंय. चंद्रकांत शेठ चौधरी यांच्या वतीने या स्पर्धेचे शिल्पकार आहेत, आयोजक आहेत आणि त्यांनाही माहिती आहे अर्धशतकाचं महत्व काय. हॅमर करायचा होता आडव्या बॅटने, पंचांचा इशारा. वाईट बॉल येतोय. चंद्रकांत शेठ चौधरी नक्कीच क्रिकेटचे चाहते आहेत, चाहत व्यक्तिमत्व आहे आणि त्यांना माहिती आहे या सामन्यामध्ये अर्धशतक ठोकणं म्हणजे किती मोठी किमया आहे. कारण 31 मॅच लागले अर्धशतक पूर्ण करण्यासाठी आणि हेलिकॉप्टर स्ट्रोक मारत असताना ते अर्धशतक पूर्ण केलं अय्यूब शेखने. काय बॅटिंग केली आहे. फायनल पर्यंत धावा काउंट होतील, विकेट काउंट होतील, मगाचीच माहिती दिली आहे संदीप पाटील साहेबांनी. त्याच्यामुळे सेमीफायनल पर्यंत नाही तर फायनल पर्यंतचा प्रवास तुम्ही कराल आणि फायनल पर्यंत तुमचे रन, तुमच्या विकेट काउंट होतील त्या बाईकसाठी. त्याच्यामुळे ही देखील चर्चा आहे या स्पर्धेमध्ये आणि हा योग्य निर्णय आहे. कारण फायनल खेळणाऱ्या टीमवर अन्याय व्हायलाच पाहिजे नाही, कारण ते एवढा प्रयत्न करून तिथपर्यंत पोहोचतात. अंपायरचा सिग्नल येतो वाईट बॉल. मग ते फायनल मॅचचे जर रन तुम्ही सोडले, त्या विकेट जर तुम्ही सोडल्या तर मग त्याला महत्त्व राहत नाही. मी या मताचा आहे. बाकी आयोजकांची पसंती असते, त्या आयोजकांची त्यांना काय करायचंय. परंतु फायनलमध्ये खेळण्यासाठी जे 2 संघ पोहोचतात सेमीफायनलिस्ट टीमला, ते हरवतात, ते काहीतरी करूनच तिथपर्यंत गेलेले असतात. त्यामुळे मला असं वाटतं की फायनल पर्यंतच काउंट करायला पाहिजे. पुढचा बॉल कोलोटप्प्याचा बॉल होता आणि इथे मात्र एक डॉट बॉल येईल. अय्यूबला शांत ठेवलं या बॉलवर. अजूनही या ओव्हरचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 54 धावा केल्यात अय्यूबने या मॅच मध्ये आणि टीमच्या झाल्यात 80 रन. शेवटच्या 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. या स्पर्धेतला हायेस्ट स्कोर देखील झालाय फायनल मॅच मध्ये. मागे बॉल अडवत असताना बायचा इशारा. 85 हायेस्ट स्कोर आहे जय हनुमान कामोटे टीमचा आणि आता 81 झालेले आहेत. पाहूया 85चा हायेस्ट स्कोर, त्याची लेवल इथे होते का. चौकार मारला तर ती लेवल होईल, षटकार मारला तर तो स्कोर हायेस्ट स्कोरचा रेकॉर्ड तोडला जाईल. स्पर्धेचे आयोजक चंद्रकांत शेठ चौधरी यांच्या वतीने 2000 रुपयाचं पारितोषिक त्या अर्धशतकासाठी जमा झाले स्कोरर मित्रांकडे. आणि शेवटचा बॉल मात्र निर्धाव टाकलाय. 81 धावा झाल्यात, 82 धावांचं लक्ष आहे. मी चंद्रकांत शेठ चौधरी, प्रशांत बाळकृष्ण पारवे आणि त्याचबरोबर सुरेंद्रजी पारवे आणि गुरुनाथ शेठ चौधरी यांचा मनपूर्वक आभार इथे व्यक्त करतो. जयेश पाटील आमचे जे स्कोरर मित्र, पूर्वी स्कोरिंग चांगली करायचे परंतु आता वेळेअभावी ते स्कोरिंगच्या दुनियेमध्ये दिसत नाही, परंतु नक्कीच आमचे जवळचे मित्र आहेत, त्यांचेही मनपूर्वक आभार. रायगड समालोचक संघटनेचे अध्यक्ष संदीप पाटील साहेब, आपलं मनपूर्वक आभार. नक्कीच पुढच्या वर्षी परत एक वेळा आमंत्रण येईल हीच अपेक्षा इथून व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. मी नक्की पुन्हा येईन. धन्यवाद. नक्कीच यावंच लागेल. तर धन्यवाद कुणाल, या स्पर्धेमध्ये आपला अमूल्य वेळ आपण दिला आणि खरोखरच वेळेअभावी या स्पर्धेमध्ये, कारण बऱ्याच दिवसांची इच्छा होती आणि नक्कीच मात्र आज इथे तुमचा आवाज प्रेक्षकांनी ऐकला. जबरदस्त. व्यासपीठावरती उपस्थित असलेले आमचे शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेतृत्व, पुरोगामी युवक संघटना आणि त्याचबरोबर जबरदस्त एक आधारस्तंभ म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते देवाभाई यांचा आपण इथे सन्मान करणार आहोत. तर भाई या आपण. मी हेमराजी म्हात्रे यांना विनंती करेन की आपण देखील यावं. प्रशांत पारवे आमचे, त्याचबरोबर चंद्रकांत चौधरी, गुणाशेठ चौधरी, अक्षय पाटील, मंगेश घरत या व्यक्तिमत्वांना विनंती करेन की या आपण आपल्या शुभास्ते सन्माननीय देवेंद्र देवाभाई पाटील यांचा आपण शुभ सन्मान इथे करायचा आहे. कारण हा प्रेम आहे खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर युवक काँग्रेस चषकाला मात्र त्यांची उपस्थिती आपल्याला नक्कीच लाभते. त्याबद्दल देवाभाई तुमचा आभार आम्ही व्यक्त करतोय.
याचबरोबर ज्यांचा जबरदस्त सुंदर असा आवाज आपण ऐकला, तर इथे सन्मान आपण घेतोय. तर मी चंद्रकांत चौधरी, प्रशांत पारवे, गुरुनाथ चौधरी, तर नास्तानपूर यूपीचे सरपंच पिंटू निषाद साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. ग्रामप्रधान म्हणून संबोधले जातात, कारण यूपीमध्ये सरपंचाला ग्रामप्रधान संबोधलं जातं. आणि नक्कीच या महाराष्ट्रामधून ते दैसरला नक्कीच वास्तवाला आहेत. पण या सर्व युवकांना नेहमीच ते प्रेरित करत असतात. पण इथून जाऊन ते यूपीमध्ये ग्रामप्रधान झाले, सरपंच झाले, काय डेअरिंग असेल. तर पिंटू साहेब धन्यवाद, स्वागत है आपका इस टूर्नामेंट की ओर से, आप उपस्थित हुए, बहुत बहुत धन्यवाद. तर याचबरोबर या मी मंगेश पारबे यांना देखील विनंती करेन की मंगेश या, आपण सन्मान घेतोय. ज्यांचा आवाज आपण ऐकला, खऱ्या अर्थाने त्यांना 2-3 दिवसाची ऑफर होती, परंतु वेळेअभावी, कारण शेड्यूल बिझी, अचानक टी व्ही प्रोग्राम, त्यामुळे या स्पर्धेला मात्र एकच दिवस त्यांना देता आला. असे आपले सर्वांचे लाडके परिचयाचे व्यक्तिमत्व कुणाल दाते सर, टी व्ही स्टार, यांचा इथे सन्मान केला जातो. आणि नेहमीच आमच्या विनंतीला मान ते देत असतात. त्याबद्दल कुणाल दाते तुमचं सन्मान आणि कॅम्प ड्रीमस्केपच्या वतीने 1000 रुपयाचा पारितोषिक देखील दिला जाईल. अक्षय, यस. तर धीरज मोरबेकर यांचा आपण सन्मान इथे घेणार आहोत. धीरज या, आपण हॅलो चेक ठीक आहे. धीरज या. सुंदर असं विकेट ज्यांनी बनवले ते आमचे धीरज मोरबेकर, यांचा सन्मान करणं अत्य कर्तव्य आहे. तर रोहिदास पाटील आमचे, यांना देखील विनंती करेन की आपण देखील यावं. रोहिदास बुवा, सामना सुरू करा पंच. या करू चला आपण बोलूया मॅचकडे, नंतर बाकी सन्मान या मॅच नंतर. थँक्यू. बोलूया मच्छिंद्र पाटील सर यांचा आवाज. थँक्यू कुणाल दाते सर, थँक्यू संदीप पाटिल सर. ईट का जवाब पत्थर से, वाटर शॉट, मात्र फलंदाज बाद, मोठा धक्का. पहिल्या चेंडूवरती ओमकार बाद. संदीप सर आणि कुणाल सर, या सामन्यामध्ये सर्व रेकॉर्ड्स ब्रेक झाले. जे 31 सामन्यामध्ये झाले नाही, 30 सामन्यामध्ये झाले, ते 31व्या सामन्यात पाहायला मिळालं. पहिलं अर्धश अयूबचं आणि एक गडी न बाद होतं. 81 धाबांची भागीदारी देखील या सामन्यामध्ये झाली, विसरता कामा नाही आहे. काय फटकेबाजी झाली, विस्फोटक फलंदाजी अयूबची. ओमकारमध्ये पहिल्या चेंडूत बाद झालाय. थोडंसं आता चिंतेचं सावट असणार आहे. मुरबी पूर्ण गाव आला इथे म्हणजे या स्पर्धे पाहण्यासाठी. सर्वांचं आम्ही स्वागत करतोय. आमचे मॉन्टेशेट देखील आले, त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. 81 धाबा कुठून 82 धाबांचा पाठला करायचा. अयूबची खेळी मात्र आम्ही कधी विसरणार नाही आहोत. काय विस्फोटक खेळी केली मैदानावरती. मैदानाच्या चारी बाजूला धाबा कुठत असतात, त्याचा क्लास, त्याचा दर्जा, त्याचा स्टँडर्ड, त्याची कुवत दाखवली मैदानावरती. आणि का आम्ही एवढा लांबचा प्रवास करून इथपर्यंत आलोय, याचं योग्य उत्तर आज अयूबने दिलं मैदानावरती. ग्रेट बॅटिंग अयूब, हॅट्स ऑफ यू. सच अ फंटास्टिक नॉक बाय अयूब शेख. नॉट आउट राहिला तो मैदानावरती आणि मुरबी संघाला मात्र अयूबला थांबवता आलं नाहीये. संदीप पाटील सरांचं मनापासून आभार. कुणाल दाते सर देखील आम्हाला जॉईन झाले होते. मनापासून आभार संदीप सर तुमचं, कारण ॲज अ अँकर, ॲज अ आयोजक संपूर्ण जबाबदारी स्वीकारली त्यानं. सर्वांचा आभार. लवली हिट, फ्लिक ऑफ द रिस्ट, स्टे टू द ग्राउंड अँड थ्रू द लाईन, वन बाउन्स सीमा पार चौकार. ताकद आहे मुरबी संघामध्ये. असे भरपूर संघ मुरबी संघाने जिंकलेत बघा. ॲक्शन रिप्ले tenniscricket.inचं देखील कौतुक. गौरव सावंत सर तुमचा, तुमच्या संपूर्ण टीमचं. वॉट अ शॉट, क्लास टायमिंग, थ्रू द लाईन, डाऊन द ग्राउंड, एक्झॅक्टली स्क्रीन समोर. वन बाउन्स हिट झाला चेंडू. ग्रेट बॅटिंग. पहिल्या चेंडू ओमकार बाजूला. शुभमनं मागचा सामना रंगवला होता, तो शुभम मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड. अयूब शेख, वॉट अ शॉट वन्स अगेन, ग्लोरियस स्ट्रोक, वॉट अ मॅटिंग, क्या बात है.
आली रे आली आता आयुब तुझी पाली आली आहे सांगितले मैदानावरती. ज्या लगेच मोहम्मदने बघा त्याला लगेच काहीतरी सांगितलंय. विकेट किपर मोहम्मद ॲज अ कॅप्टन. यस कुणाल सर खूप खूप धन्यवाद. उद्या भेटूया 4 वाजता. उद्या आपल्या बदलापूरला भेटायचंय. यस डे नाईट स्पर्धा. शुभम 10 धाबा कुठल्यात त्यानं. संदीप सर वाटलं नव्हतं की ओमकार बाजांचं शुभम एवढी फटकेबाजी करेल. मात्र मला आठवलं तो सिंगम सिनेमातला डायलॉग आली रे आली आता तुझी बारी आली. कारण आयुबनं फटके मारलेत आणि आयुबला देखील आता फटके सुरू केलेत मैदानावरती. एक क्रिकेट आहे सबकी बारी आती है. मौका तर सबको मिलता है. उंची जास्त नाही जमलं. चांगला प्रयत्न चांगला होता. एकच धाव मिळणार. 10 सेकंद आकार. ओमकार लवकर बाद झाला. 11 धावा दापलकरते आल्यात आणि 10 सेकंद आकार. संदीप सर अशी एकमेव स्पर्धा जिथे कुठल्याच गोष्टीची कमी नाही आहे. ना खाण्यापिण्याची कमी, ना पैशाची कमी, ना प्रेमाची कमी. ओंजल फक्त तुम्ही त्यांच्यासमोर द्या ते ओंजल भरून तुम्हाला प्रेम मिळतं. जसे एखादी बाल्टी आपण पाण्यामध्ये टाकतो विहिरीमध्ये ती जशी भरून येते ना तसं एवढं प्रेम आयोजकांचं आम्हाला मिळालं या स्पर्धेमध्ये नेहमीच मिळतं. अक्षय तुझं देखील आम्ही कौतुक करतोय. त्यांनी देखील भरपूर प्रेम दिलं या स्पर्धेला आणि संपूर्ण तिन्ही बंधू त्यांचे या मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळाले. ही स्पर्धा आहे मित्रांनो. या स्पर्धेचं वैशिष्ट्य राहिलंय. मंगेश दादा तुझं देखील धन्यवाद. सर्वात जास्त मेहनत तुझी देखील आहे. वॉट अ क्लास टायमिंग. फोटोग्राफी शॉट विकीच्या बॅटमध्ये निघालाय. खिच मेरी फोटो असाच फटका दाखवला. स्लॉक स्लिप. व्हॉट अ ग्रेट टायमिंग. एक्सक्लुझिव्ह टायमिंग ऑन द ओकेजन. विकी ऑन द फायर. शुभम ऑन द फायर. आणि ज्या आयुब शेखनं धाबा कुठल्या 54 त्या आयुबला मात्र उत्तर दिल्या 17 धाबानं. व्हॉट अ ग्रेट बॅटिंग. स्लॉक स्लिप. ग्रेट टायमिंग. फोटो शूटिंग जसं आपण करतो तसाच फोटो हा शॉट होता. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी अजूनही मैदानावरती. भरपूर प्रेक्षक हा सामना एन्जॉय करतात. आताच आम्ही प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारलं. 17 धाबा 1 बाद. जरी ओमकार बाद झाला तरी मुरबे कुठे डगमगली नाहीये. फायनल डिलिव्हरी ऑफ दिस ओव्हर 70 रन. व्हॉट अ विस्फोटक स्टार्ट. चेंज ऑफ पेस स्लोवर आणि पंच सांगतील षटकाची झाली. तिसऱ्या पंचांना यावेळी रेफर केलंय. कर्णाचेंडू एक्झॅक्टली वाईटसाठी. काही स्पर्धा आपण पाहिली. आपण एक फायर शो देखील पाहिला. ड्रोन विचच्या माध्यमातून असंख्य सुंदर दृश्य टिपण्यात आले. अत्यंत सुंदर दृश्य या स्पर्धेमध्ये. ॲक्शन रिप्ले बघा स्क्रीनवरती दाखवला जातोय. आयुबचा शेवटचा चेंडू होता. विकी बॅकफुटला गेला. रिचिंग लाईनपर्यंत पोहोचला की नाही आहे आता हे पाहावं लागणार आहे. इज अ मोस्ट इम्पॉर्टंट रिचिंग लाईन. संदीप सर पहिली अशी स्पर्धा ज्या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट व्हॅनिटी कारमधनं झालं. पहिली अशी स्पर्धा ज्या स्पर्धेमध्ये आपण 2 लाख पाहतोय. पहिली अशी स्पर्धा ज्या स्पर्धेमध्ये 32 संघ खेळले आणि 32 किलोची ट्रॉफी देण्यात येते. एकमेव स्पर्धा आहे. भरपूर काही सांगण्यासारख्या स्पर्धेमध्ये. प्रेम तर भरपूर. पैशाची कमी नाही आहे. आम्हाला फक्त स्टँडर्ड हवा आहे. यस आम्हाला क्वालिटी हवी नॉट अ क्वांटिटी. दे आर बिलीव्ह इन क्वालिटी नॉट अ क्वांटिटी. गुड जॉब. सर्वांचा आभार. प्रशांत बालकृष्ण पारवे, चंद्रकांत चौधरी, गुरुनाथ शेठ आमचे चौधरी, सुरेंद्र पारवे आणि आमचे मंगेश पारवे आणि मस्ती ग्रुपचे अध्यक्ष अक्षय आणि त्याची संपूर्ण टीम. ग्रेट जॉब. वी कांट फॉरगेट दिस टुर्नामेंट इन माय होल लाईफ बिकॉज वी गॉट अ लॉट ऑफ लव बाय कमिटी मेंबर्स अँड वी गॉट एव्हरीथिंग. आयुब शेख आयुबला आम्ही विसरणार नाही त्या स्पर्धेमध्ये. मित्रांनो हा संघ कसा जिंकला काल तुम्हाला सांगतो. शेवटच्या सामन्यामध्ये वडवली वर्सेस सामना झाला कासार वडवली आणि फेअर डिलिव्हरी. यस फेअर डिलिव्हरी 17 धावा दाबलकावरती. काल वडवली विरुद्ध यांचा सामना शेवटचा झाला आणि 3 षटकांमध्ये 15 धावा आल्या होत्या कासारवाडी संघाला. पहिल्या षटकामध्ये 5 धावा 2 बाद. दुसऱ्या षटकामध्ये 5 धावा 2 बाद. तिसऱ्या षटकामध्ये 5 धावा 2 बाद. म्हणजे 3 षटकामध्ये 15 धावा 6 गडी बाद. एका षटकामध्ये 16 धावा कुटायच्या होत्या आणि त्या कुठल्या संघानं यस 6-4 आणि 6 म्हणजे 3च चेंडूमध्ये 16 धावा कुटून तो मात्र सामना जिंकून इथपर्यंत प्रवास केला संघानं. सुशांत मुकादम काय फटकेबाजी केली कोणी विसरणार नाही त्याला आणि त्याच्याच जोरावर त्या संघ इथपर्यंत पोहोचला आणि आज मात्र आयुबनं आपली कला दाखवली मैदानावरती. 17 धावा दापलकावरती. ओमकार बाद झालाय. विकी अजूनही मध्यवर्ती आहे. शुभम ज्याने मागच्या सामन्यामध्ये अटॅकिंग फलंदाजी केली नॉनस्टॉप फलंदाजी केली तो फलंदाज देखील अजून स्ट्राईक रेंजला. त्यामुळे सामन्यामध्ये रंगत निर्माण 100% होणार. 82 धावा कुटायच्यात. एकही गडी बाद करता आला नाही मुरबी संघाला आणि आयुबनं कुटलेल्या 54 धावा. एक मोठा नोक फंटास्टिक नोक दाखवलाय. 17 धावा उर्वरित समीकरण असणार आहे. 65 धावांची गरज येणाऱ्या 4 षटकांमध्ये.
डिफिकल्ट आहे, ॲब्सोल्यूट डिफिकल्ट बट नॉट इम्पॉसिबल. गोलंदाज तयार. भावेश चौधरी हल्ला चढवलाय पहिल्या चेंडूवरती. करण चेंडू खाली येतोय. यस, ओ माय गॉड, करणनं झेल सोडलाय. तोही शुभमचा 3 धावा होतील का? नाहीये. मगाची चूक केली होती विकेनं, ओमकारला रनआउट केलं होतं. आता ते चुकातनं शिकलाय संघ. धावसंख्या दापाल करते 2 वाढत असताना धावसंख्या 19. मजा येईल सामन्यामध्ये. सामना जेवढा सोपा दिसतो तेवढा नाहीये. रात्रीच्या मध्यरात्रीमध्ये रंगलेला सामना मित्रांनो. 2:14 होतात. जीवाचं रान करा सामना जिंकण्यासाठी, कारण उद्या फक्त एकच प्रश्न विचारला जाईल, युवक काँग्रेस चषक कोणी उचललं. कारण यावर्षी भारत वर्ल्ड कपमध्ये 10 सामने जिंकला, मात्र फायनल जिंकू शकला नाहीये. काही फायदा झाला नाही 10 सामन्यांचा. भारताचा फोटो देखील आला नाही पेपरमध्ये पुढच्या दिवशी. त्यामुळे फायनल महत्वाची आहे. एज नाही जमलं, कनेक्टेड वेल नाही आहे. शॉर्ट ऑन पोल कंट्रोल पोल करायचा प्रयत्न. पंचांच्या एक्झॅक्टली समोर चेंडूला बॅकअप दिला मोहम्मदनं. मोहम्मद ॲज अ कॅप्टन विकेट किपर असतो तो. मगाशी षटकाराला लगेच त्यानं कानमंत्र दिला अयूबला, कारण त्याच्याकडे अनुभव भरपूर आहे. अनुभव तर शिकायचं असतं. एक्सपिरियन्स इज अ टीचर असं नेहमी म्हटलं जातं. तुमचा अनुभव हा तुमचा गुरु असतो. दफलकवती धावा 20, गडी बाद झाले ते 1 आणि दुसरे षटक मार्गस्थ असताना सर्वांचं मनापासून आभार. आज जरा आमचा आवाज खराब असल्यामुळे आम्ही हिंदी कॉमेंट्री करू शकलो नाही मित्रांनो, माफी मागतोय. कारण हिंदी कॉमेंट्रीला एक फ्लो लागतो, त्या फ्लो आमच्याकडे आज नव्हता. कारण साधारण डे नाईट टुर्नामेंट करतोय मागचे 1.5 महिने, त्यावेळी माफी असावी आयोजकांची आणि प्रेक्षकांची देखील. 20 धावा 1 बाद, 1.2 षटकांची सांगता, 5 षटकांचा सामना. जास्त कौतुक आम्ही संदीप पाटील सरांचं करू, कारण काल 2 संघ 12 वाजता नाही म्हटले होते आणि आता मात्र फलंदाज स्विचचा वापर करतोय. यस, व्हॉट अ शॉट, ग्लोरियस स्ट्रोक. अगदी डोळ्यांचं पारणं फेटणारा हा दर्जा आहे मुरबीचा, हा क्लास आहे मुरबीचा, हा दर्जा आहे विकीचा, हा स्टँडर्ड आहे विकीचा, ही क्वालिटी आहे विकीची. कारण मागच्या काही वर्षामध्ये त्यानं बाईक प्राप्त केल्या, त्याचं उत्तर दिलं माझं ते. जरी ओमकार बाद झाला फरक पडत नाहीये, आमच्यामध्ये देखील ताकद आहे हे दाखवलंय. सुनील पाटील सरांचे सुपुत्र, किती अभिमान वाटत असेल सुनील पाटील सरांना की आपला मुलगा खेळतो आणि त्याच्या टाळ्या वाजवतात. त्या टाळ्या फार महत्त्वाच्या असतात मित्रांनो. एका मुलानं केलेल्या बापासाठी हा खूप मोठा गर्व असतो, अभिमान आहे आम्हाला. 26 धावा, 26 तारीख, 75 नंतर 76 वर्ष आपण पूर्ण केली आज प्रजासत्ताक दिनाला. भारतात सर्वात मोठा लोकशाही असणारा देश, इंडिया इज द लार्जेस्ट कंट्री ऑफ द डेमोक्रेसी इन द वर्ल्ड. 26 वरती 1, गोलंदाज तयार. लवले हिट, चेंडू उभे गावामध्ये क्लास स्ट्रोक. आता मात्र मुरबी गाव झोपेतनं जागा झालाय. संपूर्ण मुरबी गाव मैदान झालाय खडाडून. अयूबनं जेवढं उत्तर दिलं तेवढंच उत्तर दिलं बॅटनं या मैदानावरती विकीनं. बघायचं आहे विकी ऑन द फायर. 32 धावा कुठल्या स्लॉक स्लिप दाखवला मैदानावरती, यासाठी तो ओळखला जातो. गुडघ्याचा योग्य वापर. बघा ऍक्शन रिप्ले फ्रंट अँगलला, व्हॉट अ शॉट, काय क्लास टायमिंग दाखवलाय. हाय बॅकलिप, ट्रिमेंडस बार, वंडरफुल टायमिंग, अमेझिंग शॉट दॅट ओव्हर द टॉप ऑफ द स्क्वेअर ऑफ द विकेट अँड दॅट्स अ गुड फिनिश. दिस अ टेरिफिक शॉट, दॅट्स अ 6, ब्रिलियंट स्ट्रोक, व्हॉट अ बॅटिंग, इज ऑन द फायर. 32 धावा 1 बाद, 1.4 षटकांची सांगता. 82 धावा जर या स्पर्धेमध्ये कुठल्या ना मुरबी संघानं, त्या संघाला कोणच विसरणार कधीच नाही संदीप सर. कारण आज खूप मोठा दिवस आहे, आज दिवस उगवला सोन्याचा, कारण प्रजासत्ताक दिवस आहे मित्रांनो. आज लोकशाही आपण याच दिवशी स्वीकारली होती. मजा आहे सामन्यामध्ये संदीप सर. 32 धावा 1 बाद, 2 डिलिव्हरी अजूनही P2चे. अजून एक चांगला फटका खेचण्याचा प्रयत्न, मात्र मिस टायमिंग स्ट्रोक. गोल्डन जुबली विकेट या मैदानावरती. यस, बिग ब्लो. बघू शकाल जल्लोष किती, म्हणजे कासारवाडीचं संपूर्ण गावाला आहे, त्यांचं देखील जल्लोष आहे. क्या बात आहे. स्वागत आहे तुमचं मैदानावरती. मैदान जेव्हा पेटतं ना असं, तेव्हा कॉमेंट्री करण्यासाठी आम्हाला मजा येते. असं पेटलेलं मैदान आम्हाला हवं असतं. जेव्हा मैदानावरती आग लागते ना, तेव्हा खरी मजा येते क्रिकेटची. सुनं क्रिकेट आम्हाला आवडत नाहीये. मात्र विकी गवसलाय, विकीला सापला रचला, कारण विकीने आत्तापर्यंत स्क्वेअर विकेट जास्त फटके खेचले आहेत आणि अभ्यास केला विकीचा. चांगला खेळलास विकी, प्राऊड ऑफ यू, वेल बॅटिंग. थोडासा नाराज झालाय बघा ऍक्शन रिप्ले. गोलंदाज भावेश चौधरीचं कौतुक करेन, त्याने शेवटी गळाला मासा लावलाय. फार मोठा गोल्डन विकेट, या सामन्याची प्राइज विकेट म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. प्रकाश चौधरी क्रिकेट नाईट सामने येणारे 16 ते 22 फेब्रुवारी पाहायला विसरू नका. जीवा भोईर, यस, RMSKYCC म्हणजे निश्चित रिद्धी प्रतिष्ठा मुरबीच्या माध्यमातून. रायगड वर्सेस ठाणा, क्या बात आहे. प्रेक्षण लढत संदीप सर असतील तर प्रश्नच नाहीये. 16 ते 22 यायला विसरू नका. ना बॅक टू क्रिकेट.
Final delivery of the power play over 32, loss of the 2 wickets. So let's see who will become a champion. We won't answer today because 32 teams have participated in the tournament and we are so excited today. We won't answer at any cost. So around 2 o'clock you will get answer, no doubt. Final delivery, good bowling. भावेशचं कौतुक करेन मी. भावेशनं शेवटी गळाला मासा लावलाय. मोठा धक्का. नाही जमलं. कमबॅक, सुंदर कमबॅक, वंडरफुल कमबॅक. पंचांचा इशारा. षटक समाप्तीचा 32 धावा. पहिल्या षटकामध्ये 17, त्यांच्या देखील 32 धावा होत्या. मात्र नंतर आयुबला बादच करता आलं नाहीये. त्यामुळे 82 धावा कुटायच्यात आणि 82 धावा कुटताना 50 धावांची गरज आहे. ॲब्सोल्युटली येणारे 18 चेंडू. संदीप सर, इज इट पॉसिबल? ॲब्सोल्युटली नो डाऊट. मग ते विकी हवा होता, कारण आता नवीन फलंदाज येणार कधी, सेट कधी होणार, मारणार कधी, हा फार महत्त्वाचा प्रश्न असतो. अक्षय पाटील, तुमचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. भरपूर काळजी घेतली. आज त्याने आम्हाला पिस्ता देखील भेट दिला. त्यामध्ये ते आम्हाला आवडतात, ड्रायफ्रुट्स देखील, रेडबुल देखील. मी मगाशीच म्हटलं की अशी एकमेव स्पर्धा जिथे पैशाची कमी नाही आहे, जिथे प्रेमाची कमी नाही, आणि आम्ही प्रेमाची भुकलेलो असतो. थँक्यू सो मच. ना बॅक टू क्रिकेट. संदीप सर, काय वाटते? 32 धावा 2 बाद, 82 धावा कुटायच्या आहेत. 50 धावांची गरज आहे. बघायचं मुरबी संघ शेवटच्या चेंडूपर्यंत लढणारा, लढावृत्तीचा, जिद्द चिकाने भरला संघ, आणि तेवढ्याच ताकदीचा घोडबंदर रोडला असणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील एक अतिशय नामांकित गाव कासारवळी संघ इतका प्रवास करून इथपर्यंत पोहोचलाय मैदानावरती. त्याने देखील सांगितलंय ही ट्रॉफी आम्हाला खुणावते. बघायचं आहे 32 संघाचा प्रवास, 30 संघांचा घाशा गोंडाला गेला. 31वा सामना आपण एन्जॉय करतोय. येणारे चेंडू 18 आणि 50 धावांची गरज आहे. मजा येईल सामन्यामध्ये. अजून रंगत निर्माण होईल. गोलंदाज तयार. अयुब शेख दुसऱ्या कोट्यामध्ये आलाय. अयुबचं लक्ष लागलं आता बाईक कडं, कारण बाईक साठी तो आता संघर्ष करू शकतोय. फलंदाज बाद. तौफिक चेंडू खाली आणि फलंदाज बाद. यस, तौफिक आता मात्र चेंडू खाली आल्या. 32 वरती 3. ओमकार जर अजून 1-2 षटकं राहिला असता, सुरुवात त्याने करून दिली असती चांगली, तर अजून मजा आली असती. मात्र ओमकार नंतर विकेट चांगला खेळला. मात्र मी कौतुक करेन या मोहम्मदचं. मोहम्मदनं चांगला सापला रचला आणि विकेटला देखील जाळ्यात गवसवलं. आता मात्र कठीण आहे मैदानावरती. बघायचं आहे 32 वरती 3. टार्गेट 82चं थोडंसं कठीण आहे, मात्र नॉट इम्पॉसिबल. 32 धावा 3 बाद. प्रेक्षकांचा खरोखरच आभार व्यक्त करतोय. पहिल्या चेंडूपासून दिलेला आपण उदंड प्रतिसाद आणि मागच्या वर्षी दिलेला आपण अभूतपूर्व यश, त्याबद्दल तुमचं आम्ही मनाच्या हृदयापासून, अंतःकरणापासून आम्ही आभारी आहोत. ज्या प्रेक्षकांना ते आम्ही भरभरून प्रेम करतो. संदीप हे प्रेक्षक आहेत, कोणाला कधी मोठे करतील आणि कोणाला कधी खांद्यावरनं आपटतील कळणार नाहीये. त्याने प्रेक्षकांचा नेहमीच सन्मान करत चला. ओव्हर द विकेट. नाही जमणार. गुड बॉलिंग, ब्युटिफुल डिलिव्हरी विथ एक्स्ट्रा पेस. गुडलेस स्पॉटवर चेंडूला टेक ऑफ करत असताना खूप चांगली लँडिंग केली. अयुबचा आता आत्मविश्वास उंचावला आहे, कारण आता फटकेबाजी जास्त होत नाही मैदानावरती. 32 वरती 3. 2.2 षटकांची सांगता होते. एकमेव स्पर्धा संधी. बिस्लेरी पाणी पाजले लोकांना या स्पर्धेमध्ये. भरपूर काही आम्ही सांगू शकतो स्पर्धेविषयी. एकच धाव मिळणार. सिंगल डबलने धावसंख्येला आकार येऊन काही फरक पडणार नाहीये, तो मात्र कासावडे संघाला. कासावडे संघ जो आमच्या तरे साहेबांना पुरस्कृत केलाय. पृथ्वी कासावडे संघ अंजूरचे आहेत ते आमचे. स्वागत आहे तुमचं तरे साहेब. आणि केतन तरे आमचे. स्वरा स्पोर्ट मुरबी संघ सुजित म्हात्रे हे आमचे सर्वांचे लाडके. या सुजित दादा मंचावरती. संदीप सर, मला आठवते सुजित दादाने टुर्नामेंट ठेवली, नाईट टुर्नामेंट, आणि त्या स्पर्धेला बक्षीस देखील दिलं आयोजकांना. एवढंच चांगलं आयोजन केलं होतं. स्वागत आहे तुमचं. स्वरा स्पोर्ट्सचे ऑनर्स आमचे सुजित दादा, स्वागत आहे तुमचं. क्रिकेटवरती अतोनात प्रेम करणारे व्यक्तिमत्व आणि नेहमी समालोचकांचा सन्मान करणारे व्यक्तिमत्व. 33 धावा 3 बाद. थोडंसं कठीण आहे आता मुरबी संघाला, कारण परिस्थिती बदलली एका षटकात. क्रिकेट बदलतं एका सेकंदामध्ये, आणि ते बदललं. बॅटचा फेस ओपन केलाय. उंची जास्त, लांबी देखील जास्त. चेंडू टेक ऑफ केलाय. ब्रिलियंट स्ट्रोक फ्रॉम द बॅट्समन. दॅट्स अ 6. अजूनही अशा पल्लेबेत आहेत. जितू तुझे देखील धन्यवाद. तू देखील चांगली रंगत निर्माण केली स्पर्धेला. 39 धावा 3 बाद. 2.5 षटकांची सांगता. 13 चेंडू 43 धावांची गरज आहे. इज इट पॉसिबल? ॲब्सोल्युटली नो डाऊट. मोठं आव्हान जेव्हा असेल तेव्हा तुमचं कॉन्सन्ट्रेशन तेवढं असायला हवं मैदानावरती. 13-43.
सर्वेश चांगली फलंदाजी करत असताना चेंडू मागे निघून गेला, बीट केलं विकेट किपरला आणि पंच सांगतील लेग बाय चिकून करत असताना यस आता गरज असणारे 12-42. शांताराम शेवटच्या षटकामध्ये किती धाबा कुठल्या होत्या या कासावडी संघानं? 15 धाबा. यस, कारण मेडन षटकसाठी पारितोषिक लावलं होतं, मग ते पहिल्या चेंडू षटकार लावला होता फलंदाजानं. मुरबी संघाला यश लाभलं नाहीये, अयुबला त्यांना बाद करता आलं नाहीये, त्यामुळे अयुब त्यांच्यासाठी एक मोठा फलंदाज ठरलाय. एकही गडी बाद करता आले मुरबी संघाला. पहिला सामना आपण पाहिला, आतापर्यंत 30 सामने आपण पाहिले, 31वा सामना आपण पाहतोय. आता मात्र 12 चेंडू 42 धावांची गरज. सर्वांचे लाडके आमचे प्रशांतजी पारवे साहेब, त्यानंतर चंद्रकांत चौधरी आमचे, गुरुनाथ चौधरी आणि सुरेंद्र पारवे आणि मंगेश पाडवे आणि अजून एक नाव संदीप आपण तेजस मात्र आपले तेजस, त्याने देखील चांगलं सहकार्य केलं स्पर्धेला. तेजस पाटील आमचे, स्वागत आहे तेजस तुझे देखील. अक्षयचा संपूर्ण परिवार, त्याचे दोन्ही बंधू इथे मंचावरती होते सातत्याने 5 दिवस, त्यांचे देखील आपण अमर असतील. त्यानंतर अभिषेक सर्पमित्र आहेत मित्रांनो, त्यांचा नंबर घ्या. किती मोठा जर साप वगैरे तुमच्या घरात आला तर ते पकडतात. सर्पमित्र आहेत ते, एक इंजिनियर आहे, एक सर्पमित्र आहे. यस यस, डॉट डिलिव्हरी 11 चेंडू आणि गरज असणारी त्यात मात्र 42 धावांची. 11-42. विकी जेव्हा फलंदाजी करत होता ना तेव्हा मुरबी संघाला जाग आणली होती, मात्र विकी बाद झाला. तसं मुरबी चे पाटील आता शांत झालेत. 11 चेंडू 42 धावांची गरज आहे. माहिती आहे सामना थोडासा आता निसटताना पाहायला मिळतोय. नाहीये जमलं, बॅकफुटला जास्त गेला फलंदाज. गोलंदाजी अचूक टप्प्यावरती, खोलवट टप्प्याचा चेंडू फलंदाजाला बीट केलाय. लाईन चांगली आहे, ॲक्युरेसी चांगली आहे, परफेक्शन चांगलं आहे, कंट्रोल चांगला आहे, शोल्डरचा वापर देखील चांगला आहे आणि गती देखील तेवढी निर्माण करतोय गोलंदाज. गुड बॉलिंग. येणारे चेंडू 10 आणि गरज आहे ती 42 धावांची. शेवटची मांदी आली या स्पर्धेच्या माध्यमातून. वर द विकेट. ओ मोहम्मद बघा संदीप, काय मोहम्मदची बॉडी लाईन आहे तरी देखील किती लवकर झोकून देतोय, हे त्याचा अनुभव आहे संदीप सर. जवळ आता 9 चेंडू आणि 42 धावांची गरज. कासारवाडी सर, संदीप सर एवढ्या लांबचे त्यांचे भरपूर प्रेक्षक आलेत, क्रिकेटची आवड आहे त्यांना देखील भरपूर. स्वागत आहे तुमचं. 9-42. ऑन द राईज, नाही जमलं, चेंडू निघून गेला. तो एक्झॅक्टली लॉंगांच्या डोक्यावरनं 4 धावांसाठी. अजूनही अपेक्षा वाढतात. 8 चेंडू आणि गरज आहे ती 38 धावांची. 38 रन्स टू विन फ्रॉम 8 डिलिव्हरीज. इज इट पॉसिबल? यस, ॲब्सोल्युटली पॉसिबल. शेवटच्या टप्प्यापर्यंत हा सामना मुरबी संघ आपल्या बाजूला खेचण्याचा प्रयत्न करतोय, मग ते तेवढ्याच ताकदीने प्रतिकार करतोय तो पृथ्वी 11 कासारवाडी संघ. स्वरास्पॉट मुरबी चांगला संघ आपण बांधलाय. 8 चेंडू 38 धावा. चांगला फटका, नाही जमला, चेंडू मात्र यस इट इज. अयुब चेंडू खाली आला. अयुबने 54 धाबा कुठल्यात. अयुबचं लक्ष बाईककडे आहे, बाईक देखील त्याला खुणावते. यस संदीप सर. नक्कीच असं वाटलं होतं की सामना हा जबरदस्त चुरशीचा होईल, परंतु तसं होत नाहीये. जबरदस्त धावसंख्या, परंतु इथे मुरबी संघ खेळतोय आणि याच मुरबी संघाच्या माध्यमातून RMSK YCC सिद्धी प्रतिष्ठान ग्रामस्थ मंडळ मुरबी स्वर्गीय विश्वनाथ शेठ ठाकूर स्मृती चषक येणाऱ्या 16 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी दरम्यान नाईटची भव्य स्पर्धा, 1.5 लाखाची स्पर्धा आपल्याला मुरबी येथे पाहायला मिळणार आहे. नक्कीच त्या स्पर्धेचा आनंद आपण घ्यायचा आहे आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये बेलपाडा येथे एक नाईटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे राजेश काकडे यांच्या माध्यमातून. आपण पाहतो स्क्रीनवरती स्वर्गीय विश्वनाथ शेठ ठाकूर स्मृती चषक, स्वर्गीय जीवा भोईर RMSK YCC सिद्धी प्रतिष्ठान मुरबी यांच्या वतीने ही स्पर्धा येणाऱ्या 16 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी दरम्यान. 6 चेंडू आणि 38 धावांची गरज आहे. आता नाही पॉसिबल, आता पॉसिबल नाहीये, कारण 6 चेंडूमध्ये 6 षटकारामध्ये ते होती 36 आणि कंपल्सरी चेसिंग करायचे तुम्हाला 38. मजा आली सामन्यामध्ये. मध्ये फायनलचा सामना तसा झाला नाहीये. आम्ही मगाशी देखील म्हटलं होतं कोणाला जाती सरांनी की याच्यासाठी केला होता 8 तास शेवटचा क्षण गोड व्हावा, मध्ये तो क्षण गोड झाला नाहीये. 44 धावा 4 बाद. 4 षटकांची सांगता. मंगेश दादा खूप खूप धन्यवाद, भरपूर प्रेम दिलं आपण. मेहनत देखील भरपूर झाली त्यांची या स्पर्धेमध्ये. 6 चेंडू 38 गावाची स्पर्धा आहे. रांजणपाडा गाव छोटं आहे मित्रांनो, मध्ये कारनामा फार मोठा आहे गावाचा.
कारण या गावामध्ये नगरसेवक देखील तुम्हाला पाहायला मिळतील. या गावाच्या माध्यमातून चांगली स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. या गावाची सर्वात लोकप्रिय रामनवमी देखील हा उत्साह फार उत्साहात साजरा केला जातो. भरपूर वैशिष्ट्य त्या गावाची. गाव छोटं आहे मात्र फार मोठं आहे मनाने आणि प्रेमाने देखील. 38 केचला फटका मात्र उंची जास्त. मिस्टामी स्टोक्स स्वतः गोलंदाज चेंडूला जज करण्याचा प्रयत्न करतोय. वॉट अ कॅच. अजून एक धक्का क्रमांक 5वा. 44 वरती 5 धक्के. आता समीकरण 5 चेंडू 38 धावा. सर्व पंच आमचे सुनील पाटील सर, मिस्टर जयत फरीद सर आणि मिस्टर गावंड सर तुमचे देखील अभिनंदन. शांताराम जाधव तुझं देखील कौतुक. संदीप सरांचं आम्ही कौतुक भरपूर केलं त्यांचं देखील पुन्हा एकदा कौतुक करतोय. टेस्ट.in गौरव सावंत सर तुमचं देखील कौतुक. 7 कॅमेऱ्याच्या माध्यमातून प्रत्येक अँगलला लाईव्ह टेलिकास्ट दाखवलं. त्यानंतर आमचे जितू अविनाश डीजे तुमचं देखील मनापासून आभार. सर्व आमचे आयोजक प्रेक्षक खेळाडू आणि सर्व मान्यवर सर्वांचं मनापासून आभार. मंडप डेकोरेशन तुमचं देखील मनापासून आभार. पीच क्युरेटर ज्याने पीच बनवली त्यांचे देखील आभार. 5-38 वॉटर शॉट. यावेळी मात्र फटका चांगला खेचलाय आणि चेंडू गेल्या लॉंगांच्या डोक्यावरनं आणि षटकार मिळणार. आता समीकरण असणार आहे ते चेंडू असतील ते 4 आणि गरज असणार आहे ती 32 धावांची. 4-32. जयेश तुझे देखील कौतुक. जयेश देखील या स्पर्धेमध्ये राहिलाय भरपूर. त्याने देखील वेल दिलाय. 50 वरती 5 धक्के नाही. आता डॉट डिलिव्हरी. 3 चेंडू 32 धावा. चला काही चॅम्पियन बनण्यासाठी आता 3 चेंडूची फॉर्मॅलिटीज राहिली. 8 ट्रॉफी जाणार ठाणे जिल्ह्यात कासडवाडी गावात असं वाटतंय मात्र अजून चित्र स्पष्ट नाहीये. आता मात्र चेंडू हवेमध्ये. गोलंदाज जेल टिपतोय. गुड बॉलिंग फॉर तौफिक. काय गोलंदाजी दाखवली तौफिकने मग सुंदर जेल टिपला. आता फक्त 2च चेंडू राहिलेत आणि 32 धावांची गरज आहे. चला 2 चेंडू फेकायचे फक्त. मुरबी संघ हार्डलक. ओमकार टिकला असता तर काहीतरी झालं असतं मात्र विकेने चांगली भूमिका पार पडली. सुरुवात जर विस्फोटक करून दिली असती ओमकारने तर अजून मजा आली असती. सामना रंगतदार झाला असता. कोणी जिंको कोणी हरो प्रेक्षकांना रंगतदार सामना हवा असतो. आम्हाला देखील रंगतदार सामने आवडतात. 50 धाबा धाव पलकावरती. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 more days to go. मजा आली स्पर्धेमध्ये. सर्व आयोजकांचा मनापासून आभार व्यक्त करतोय. प्रशांतजी पारवे आमचे, चंद्रकांत पारवे, त्यानंतर आमचे चंद्रकांत चौधरी, सुरेंद्र पारवे, गुरुनाथ चौधरी, मंगेश पारवे आणि आमचे मस्ती ग्रुपचे अध्यक्ष अक्षय आणि त्याची संपूर्ण टीम सर्वांचं मनापासून आभार. चला शेवटचा चेंडू. प्रादेशिक सिनेमेट आपण संदीप सरांकडे वळणार आहोत. रायगड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि संपूर्ण या स्पर्धेत जबाबदारी स्वीकारत असताना 4.5 चेंडू संपले. फायनल डिलिव्हरी ऑफ द टुर्नामेंट. फायनल डिलिव्हरी टुर्नामेंटची शेवटचा चेंडू. गुड बॉलिंग फॉर टॉफिक. फिरवला चेंडू. यावेळी मात्र फेकलाय फटका आणि गडी बाद झाला. यस या षटकामध्ये शांताराम सांगतील आम्हाला. हॅट्रिक प्राप्त केली या गोलंदाजानं. यस इट इज चॅम्पियन इज अ चॅम्पियन. शेवटच्या षटकामध्ये या गोलंदाजाने 4 गडी बाद केल्या. हॅट्रिक देखील प्राप्त केली या गोलंदाज टोफिकनं आणि पृथ्वी 11 आज संघ ठरला कासवाडी स्पर्धेचा चॅम्पियन. स्वरा स्पोर्ट मुरबी संघ रनर अप. या आपण वळणार संदीप सरांकडे प्राइज सेरेमनीसाठी. सर्वांचं मनापासून आभार. हार्ड लक मुरबी टीम बट गुड फाईट. कॉंग्रॅच्युलेशन कासावडी टीम. चला लगेच सर्व संघांना विनंती करूया. यू टू गॅदर इन फ्रंट ऑफ द स्टेज फॉर द प्राइज सेरेमनी. We will start within 2 minutes prize ceremony. So I kindly request you, both the teams, please you have to gather in front of the stage for the ceremony. Thank you so much, Sandeep sir. एक जोडी स्टंप द्या. एक जोडी. 2 आहेत. एक जोडी ठेवा. ओके आपण
बक्षीस वितरण सोहळ्याकडे वळणार आहोत. तत्पूर्वी सन्मान इथे काही घेतोय. या स्पर्धेमध्ये जबरदस्त असं सगळ्यांचं सुंदर असं योगदान लाभलेलं आहे. तर त्या सर्व आमचे ऑफिशियल यांचा सन्मान आपण इथे करतोय. चला पंचांना विनंती आहे की या आपण सर्व पंच तिन्ही पंच या. जितू आता थोडा आवाज दे इकडला. लास्ट